जम्मू कश्मीर के पहलगाम में हुए कायराना आतंकी हमले ने पूरे देश को झकझोर कर रख दिया है। इस हमले में 28 पर्यटकों की जान चली गई है, जिनमें महाराष्ट्र के 6 नागरिक भी शामिल हैं। पुणे के 2 युवक संतोष जगदाले और कौस्तुभ गणबोटे इस दर्दनाक घटना में मारे गए हैं। इस हमले के बाद पूरे देश में आक्रोश की लहर व्याप्त है। शहीद हुए नागरिक को श्रद्धांजलि दी जा रही है और आतंकी हमले के खिलाफ सख्त कार्रवाई की मांग हो रही है। मंगलवार को पहलगाम में एक भयानक आतंकी हमला हुआ। आतंकी पुलिस की वर्दी में आए थे। पहले उन्होंने यात्रियों से नाम और पहचान पूछी, फिर अंधाधुंध फायरिंग शुरू कर दी। इस हमले में कई लोगों की मौके पर ही मौत हो गई, जबकि कई गंभीर रूप से घायल हुए हैं। इस हमले में पुणे के संतोष जगदाले और कौस्तुभ गणबोटे की भी जान चली गई। वे अपने दोस्तों के साथ छुट्टियां मनाने के लिए कश्मीर गए थे, लेकिन यह यात्रा उनकी अंतिम यात्रा साबित हुई। पुणे में जब यह खबर पहुंची तो जगदाले परिवार पर दुखों का पहाड़ टूट पड़ा। माझं नाव जमुना गोविंद जगदाळे। जे पहलगामचं जे झालं त्यात माझे लहान दीर संतोष जगदाळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती। तर दुःखद असं की माझे ते दीर नाही आहेत आता, पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहेत। तुम्हाला काही माहिती देण्यात आली म्हणजे काय कोणी आर्मी किंवा पुणे पोलिसांकडून वगैरे असं काही आलं आणि पार्थिव कधीपर्यंत आणलं जाणार आहे त्याबद्दल काय माहिती? साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहे आणि संध्याकाळी म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला, पण अजून प्रोसिजर त्यांची होत असेल, त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग 5-6 वाजेपर्यंत कदाचित पार्थिव आहे। तुम्हाला जी माहिती दिली गेली आहे त्यात नेमकं काय सांगितलं, किती जखमी आहेत, कोण सुरक्षित आहे, सध्या काय तिकडे परिस्थिती आहे? नाही, माझे दीर तर नाहीच आहेत, त्यांना पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहे, ते त्यांच्या बरोबर फोनवर जेव्हा बोलणं झालं तिकडे परिवारातल्या लोकांसोबत, तर तेव्हा काय म्हणतायत परिवारातले सदस्य, काय सांगतायत तिकडे काय परिस्थिती? नाही, माझी जाऊ तर बोलूच शकत नाहीये, तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे, पण ती मुलगी माझी बोलतीये, पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही आहोत, कारण ती तरी एकटी लहान आहे, किती जणांशी बोलणार। किती तारखेला हे गेले होते आणि साधारण किती दिवस त्यांना तिकडे जाऊन झाले? आज 3रा दिवस आहे, ते गेले होते। तुमचं शेवट त्यांच्याशी कधी बोलणं झालं होतं का? ते जाण्यापूर्वी मला काही भेटले नाहीत खरं, पण आता एकाच घरी राहतो तर तसं भेटणं होतं। त्यांची पार्श्वभूमी काय नेमकी, व्यावसायिक काय करत होते? आसावरी MBA झाली आहे आणि ते माझे दीर LIC एजंट आहेत आणि पर्सनल त्यांचा बिझनेसही करतात।